नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य या ठिकाणी 60 प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघा मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं पीडीएफ जर कोणालाही 2 पीडीएफ घ्यायचे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही हे पीडीएफ घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच दिले जातील। विद्यार्थी मित्रांनो, सन 2011 पासून ते आतापर्यंत झालेले सर्व प्रश्न आपण त्या पीडीएफ मध्ये टाकलेले आहेत। ते पीडीएफ खूप महत्त्वाचं पीडीएफ सर्वांनी एकदा घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे, त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, पद्मश्री हा देशामधला कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे? बघा, पद्मश्री हा देशामधला कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 राहील, पद्मश्री हा देशामधला 4थ्या क्रमांकाचा तो सर्वोच्च पुरस्कार आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 राहील, सन 1969 या वर्षापासून दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडचा जिल्हा कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्रामध्ये अति उत्तरेकडचा जिल्हा कोणता जिल्हा आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये अति उत्तरेकडचा तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, कळसुबाई हे शिखर सर्वात उंच शिखर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? कळसुबाई हे महाराष्ट्रामधले सर्वात उंच शिखर कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? तर विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक 3 राहील, अहमदनगर या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये स्ट्रॉबेरीसाठी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? बघा विद्यार्थी, स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वर ठिकाण खूप जास्त प्रसिद्ध ठिकाण आहे। बघा, प्रश्न क्रमांक 6 बघा, गिरणा, पांझरा, आनेर या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या? गिरणा, पांझरा, आनेर या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व नद्या तापी नदीच्या त्या प्रमुख उपनद्या आहेत। प्रश्न क्रमांक 7 बघा, चांदोली हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण? बघा, चांदोली हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, चांदोली हे धरण ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, सांगली या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, अमृत महोत्सव किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येतो? बघा, अमृत महोत्सव किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येतो? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील, अमृत महोत्सव 75 वर्ष पूर्ण झाल्यावर तो साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक 9 बघा, ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन पालघर हा जिल्हा पुढीलपैकी केव्हा निर्माण झाला? बघा, ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर हा नवीन जिल्हा पुढीलपैकी केव्हा निर्माण झालेला जिल्हा आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 राहील, पालघर या जिल्ह्याची निर्मिती 1 ऑगस्ट सन 2014 या दिवशी पालघर या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, नागझिरा हे महाराष्ट्रामधले एक महत्त्वाचे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, नागझिरा हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, नागझिरा हे अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी पुढीलपैकी कोणती? महाराष्ट्राची पर्यटन राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील,
औरंगाबाद महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी आहे। बघा प्रश्न क्रमांक 12 बघा, पुढीलपैकी कोणती महानगरपालिका राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महानगरपालिका ठरलेली आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महानगरपालिका पुढीलपैकी कोणती महानगरपालिका ही ठरलेली आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, पुणे महानगरपालिका या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 13 बघा, कोणाच्या जयंतीच्या निमित्ताने राज्यामध्ये 1 जुलै या दिवशी कृषी दिन साजरा? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये कोणाच्या जयंतीच्या निमित्ताने 1 जुलै या दिवशी कृषी दिवस साजरा करतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, वसंतराव नाईक यांच्या जन्मदिवशी म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये 1 जुलै या दिवशी कृषी दिवस हा साजरा केला जातो। बघा प्रश्न क्रमांक 14 बघा, प्रसिद्ध पुस्तक द गाईड हे पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा प्रसिद्ध पुस्तक द गाईड हे पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, R.K. नारायण यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे। बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 15 बघा, भारताचे हॉलिवूड कोणत्या शहराला म्हणतात? भारताचे हॉलिवूड असे पुढीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? बघा भारताचं हॉलिवूड असे मुंबई या शहराला म्हणतात। प्रश्न क्रमांक 16 बघा, दुधवा नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये? दुधवा नॅशनल पार्क पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, दुधवा नॅशनल पार्क हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 17 बघा, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा इंदिरा गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली या ठिकाणी आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, भारतीय रेल्वेच्या बोर्डांची एकूण संख्या किती आहे? बघा भारतीय रेल्वेच्या बोर्डाची एकूण संख्या पुढीलपैकी किती आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, भारतीय रेल्वेच्या बोर्डांची एकूण संख्या 21 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 19 बघा, जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह पुढीलपैकी कोणता आहे? जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह पुढीलपैकी कोणता आहे? बघा जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे? तर स्पुटनिक रशिया या देशाने जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह हा तयार केला होता। प्रश्न क्रमांक 20 बघा, एकमात्र अधातू कोणता आहे जो नेहमी द्रवरूप या अवस्थेमध्ये असतो? बघा पुढीलपैकी कोणता एक अधातू आहे जो नेहमी द्रवरूप या अवस्थेमध्ये असतो? विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, ब्रोमीन हा अधातू आहे जो नेहमी द्रवरूप या अवस्थेमध्ये असतो। प्रश्न क्रमांक 21 बघा, ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन पुढीलपैकी कोणी केले? बघा ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन पुढीलपैकी कोणी केलेलं आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, चार्ल्स डार्विन यांनी ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन हे केलेलं आहे। प्रश्न क्रमांक 22 बघा, विभवांतराचं एकक पुढीलपैकी कोणतं आहे? बघा विभवांतराचं एकक पुढीलपैकी कोणतं आहे? बघा विभवांतराचं एकक कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, व्होल्ट या ठिकाणी विभवांतराचं एकक आहे। प्रश्न क्रमांक 23 बघा, लाळेमध्ये पुढीलपैकी कोणते एन्झाईम असते? बघा लाळेमध्ये पुढीलपैकी कोणते एन्झाईम असते? बघा लाळेमध्ये कोणते? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, लाळेमध्ये टायलिन या प्रकारचं ते एन्झाईम ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 24 बघा, नाशिक येथे काळाराम मंदिरामध्ये खालीलपैकी कोणी सत्याग्रह केला होता? नाशिक येथे काळाराम मंदिरामध्ये पुढीलपैकी कोणी सत्याग्रह केला होता? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिरामध्ये त्यांनी सत्याग्रह केला होता। प्रश्न क्रमांक 25 बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण सध्या किती घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत? भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण सध्या किती घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत? तर 104 घटना दुरुस्त्या या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 26 बघा, स्वच्छ भारत अभियान या अभियानाची सुरुवात कधीपासून? बघा स्वच्छ भारत अभियान या अभियानाची सुरुवात कधीपासून झालेली आहे?
बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील 2 ऑक्टोबर सन 2014 पासून स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 27 बघा राष्ट्रीय सांख्यिकी दिन पुढीलपैकी केव्हा असतो बघा राष्ट्रीय सांख्यिकी दिन पुढीलपैकी केव्हा असतो बघा राष्ट्रीय सांख्यिकी दिन हा 29 जून या ठिकाणी राष्ट्रीय सांख्यिकी दिन असतो। प्रश्न क्रमांक 28 बघा LIC यांची स्थापना पुढीलपैकी केव्हा झाली LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच LIC ची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर 1956 या वर्षी LIC ची स्थापना ही झालेली आहे। बघा पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 31 बघा गायीच्या दुधाला पिवळा रंग पुढीलपैकी कशामुळे येतो बघा गायीच्या दुधाला पिवळा रंग पुढीलपैकी कशामुळे येतो बघा विद्यार्थी मित्रांनो गायीच्या दुधाला पिवळा रंग हा कॅरोटीनमुळे गायीच्या दुधाला पिवळा रंग हा येत असतो। बघा पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक हे शब्द कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून बघा आम्ही लोक हे शब्द पुढीलपैकी कोणत्या एका देशाच्या राज्यघटनेवरून आपण ते घेतलेले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो आम्ही लोक हे शब्द अमेरिकन राज्यघटना या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सुरुवातीला प्रथम पुढीलपैकी कशाचा उल्लेख करण्यात आलेला आहे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या एका संकल्पनेचा बघा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील या ठिकाणी न्यायाचा या ठिकाणी प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे। बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते भाषिक आधारावर निर्माण झालेलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणते राज्य हे भाषिक आधारावर निर्माण झालेलं राज्य आहे बघा भाषिक तत्वावर किंवा भाषिक आधारावर निर्माण झालेलं पहिलं राज्य म्हणजेच आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा पुढचा प्रश्न बघा भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण आहेत बघा राज्य पुनर्रचना आयोगाचे पहिले अध्यक्ष फाजल अली या आयोगाचे ते अध्यक्ष होते। बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव बघा कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला बघा महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव बघा कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला बघा सुवर्ण महोत्सव किती वर्षांनी असतो तर 50 वर्षांनी सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येतो। बघा महाराष्ट्राची स्थापना बघा 1960 ला झाली बघा 1960 ते बघा समोर 50 वर्षे म्हणजेच बघा सन 2010 मध्ये महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव हा साजरा करण्यात आला होता। बघा पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेमध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार कोणत्या बघा कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे भारतीय राज्यघटनेमध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे बघा शोषणाविरुद्धचा अधिकार कलम 23 आणि 24 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 38 बघा ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत होते बघा ग्रामसेवकांची निवड पुढीलपैकी कोण करते बघा ग्रामसेवकांची निवड कोणामार्फत होत असते बघा जिल्हा निवड मंडळ यांच्या मार्फत ग्रामसेवकाची निवड होत असते। बघा पुढचा प्रश्न बघा सन 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध असे पुढीलपैकी कोणी म्हटले सन 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध पुढीलपैकी कोणी म्हटले बघा स्वातंत्र्य युद्ध असे विदा सावरकर यांनी स्वातंत्र्य युद्ध असे म्हटलेलं आहे। प्रश्न क्रमांक 40 बघा स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी केली बघा स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना पुढीलपैकी केव्हा केली बघा सन 1897 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 41 बघा वेदाकडे चला बघा वेदाकडे चला असा संदेश पुढीलपैकी कोणी दिला वेदाकडे चला असे पुढीलपैकी कोणी म्हटलेले आहे बघा वेदाकडे चला बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील स्वामी दयानंद सरस्वती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले नव्हते बघा खालीलपैकी कोणते एक वर्तमानपत्र आहे जे वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते सुरू केले नव्हते
बघा पुढीलपैकी कोणतं त्यांचं वर्तमानपत्र नाही, तर संदेश या ठिकाणी त्यांचं हे वर्तमानपत्र नाही. बघा पुढचा प्रश्न बघा, आझाद हिंद फौज. बघा आझाद हिंद फौज यांचे संस्थापक पुढीलपैकी कोण आहेत? आझाद हिंद फौज यांचे संस्थापक पुढीलपैकी कोण आहेत? बघा आझाद हिंद फौज बघा सुभाषचंद्र बोस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, भारताचे गव्हर्नर जनरल पुढीलपैकी कोणत्या वर्षापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? बघा भारताचे गव्हर्नर जनरल पुढीलपैकी कोणत्या एका वर्षापासून बघा व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? बघा सन 1858 पासून भारताचे गव्हर्नर जनरल हे व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले. बघा पुढचा प्रश्न बघा, भारत आणि चीन यांच्यामध्ये पंचशील करार बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला? भारत आणि चीन यांच्यामध्ये पंचशील हा करार कोणत्या वर्षी झालेला करार आहे? बघा सन 1954 या वर्षी भारत आणि चीन यांच्यामध्ये पंचशील हा करार झाला होता. बघा पुढचा प्रश्न बघा, विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGC यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतीय बघा विद्यापीठ अनुदान आयोग युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन म्हणजे UGC ची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा सन 1956 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? बघा नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, नोबेल पुरस्काराची सुरुवात ही सन 1901 पासून नोबेल पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे. बघा पुढचा प्रश्न, लिटिल मास्टर असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? लिटिल मास्टर असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? लिटिल मास्टर. बघा लिटिल मास्टर सुनील गावस्करांना लिटिल मास्टर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 49 बघा, पटना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? पटना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा पटना हे शहर गंगा नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 50 बघा, व्हाईट हाऊस हे बघा व्हाईट हाऊस हे पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? व्हाईट हाऊस हे ठिकाण बघा व्हाईट हाऊस हे बघा कोणत्या ठिकाणी? तर वॉशिंग्टन या ठिकाणी व्हाईट हाऊस आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, उगवत्या सूर्यांचा देश बघा कोणत्या देशाला म्हणतात? उगवत्या सूर्यांचा देश असे पुढीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात? बघा उगवत्या सूर्यांचा देश असे जपान या देशाला म्हणतात. बघा पुढचा प्रश्न बघा, भारताचे शेक्सपियर असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? भारताचे शेक्सपियर असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? बघा भारताचे शेक्सपियर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राईट कालिदासांना भारताचे शेक्सपियर असे म्हणतात. बघा पुढचा प्रश्न बघा, संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा पुढीलपैकी कोण होत्या? बघा संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा पुढीलपैकी कोण होत्या? बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, विजयालक्ष्मी पंडित या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न, सर्वात लहान खंड पुढीलपैकी कोणता खंड आहे? सर्वात लहान खंड पुढीलपैकी कोणता खंड आहे? बघा सर्वात लहान खंड कोणता? तर ऑस्ट्रेलिया सर्वात लहान खंड आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या एकूण किती आहे? चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या एकूण किती आहे? बघा चंद्राचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या 1/6 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 56 बघा, खालीलपैकी कोणता कालवा अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर यांना जोडतो? बघा खालीलपैकी कोणता कालवा आहे जो कालवा अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर यांना जोडतो? बघा अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर यांना कोणता कालवा जोडतो? पनामा कालवा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, वातावरणामधल्या सर्वात खालच्या थराला पुढीलपैकी काय म्हणतात? वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला पुढीलपैकी काय म्हणतात? बघा वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला तपांबर असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघा, पृथ्वी सूर्याभोवती फिरण्याच्या गतीला पुढीलपैकी काय म्हणतात? पृथ्वी सूर्याभोवती फिरते. बघा पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्या फिरण्याच्या गतीला पुढीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना परिभ्रमण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा, किसान दिन बघा किसान दिन पुढीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा किसान दिन. बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेला किसान दिन. बघा किसान दिन केव्हा असतो? बघा 23 डिसेंबर या दिवशी किसान दिवस असतो. बघा प्रश्न क्रमांक 60 बघा,
कोल्लेरू हे भारतामधलं एक प्रमुख सरोवर कोणत्या राज्यामध्ये? कोल्लेरू हे भारतामधलं प्रमुख सरोवर कोणत्या राज्यामध्ये? कोल्लेरू. बघा, कोल्लेरू हे कोणत्या राज्यामध्ये? आंध्र प्रदेश राज्यामध्ये कोल्लेरू आहे. बघा, पुलिकत आणि कोल्लेरू ही सरोवरे आंध्र प्रदेश राज्यामधली ती सरोवरे आहेत. प्रश्न क्रमांक 61 बघा, दाजीपूर वन्यजीव अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? दाजीपूर वन्यजीव अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं PDF ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे. त्यासोबत तुम्हाला चालू घडामोडी मिळतील, एका वर्षाचे मिळतील. तुम्हाला या ठिकाणी मराठी व्याकरणचं एक तुम्हाला पुस्तक मिळेल विद्यार्थी, PDF मध्ये आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी सर्व पेपर पण मिळतील. तुम्हाला या ठिकाणी सर्व काही नोट्स पण मिळतील फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये. त्यामुळे ते सर्वांनी ते प्रश्न घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.